Hi, this is ZPPS Taudgaon, and today we are starting our day-to-day activity, and the name of the activity is One Day. We took challenge of 100 days, 100 structure, and this is the day 12. Today is the day 12. 12. ओके, बघा आज आपल्याला काय शिकायचे समजून घ्या. आपण लाईकचे काल वाक्य शिकत असताना पहिल्यांदा आपण लाईकचे साधे वाक्य शिकलो, जसं आय लाईक अ मँगो, ही लाईक्स अ मँगो, म्हणजे लाईक पण शिकलो, लाईक्स पण शिकलो. त्यानंतर काल आपण शिकलो लाईकचे निगेटिव्ह वाक्य, जसं आय डोंट लाईक अ मँगो. त्यानंतर ही डझंट लाईक अ मँगो, असे दोन्ही प्रकारचे वाक्य शिकलो. आज आपल्याला लाईकचे बनवायचे आहेत क्वेश्चन्स. काय बनवायचे आहेत? क्वेश्चन. QUESTION, क्वेश्चन्स. आलं का लक्षात? तर याला इंग्लिशमध्ये व्हर्बल क्वेश्चन्स असं म्हणतात, पण तुम्ही लक्षात ठेवा क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न बनवायचे आहेत. आणि त्याच्यासमोर आपल्याला काय द्यायचं असतो? प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं असतं. काय द्यायचं असतं? प्रश्नार्थक चिन्ह. मी इथं मुद्दाम दिले नाहीत, कारण आपण शिकवताना देणार आहोत. बघा आता समजा जर मला म्हणायचं असेल की मला आंबा आवडतो का, तर मी कसं म्हणेल? डू आय लाईक अ मँगो. काय म्हणेल मी? डू आय लाईक अ मँगो. बघा आता डू कोणाकोणासाठी घ्यायचं बघा. आय, यू, वी आणि दे यांच्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय? डू घ्यायचं आहे. म्हणजे डू सुरुवातीला घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे घ्यायचं. बाकी जशाल तसं येणार. जसं मला म्हणायचंय की मला नाचायला आवडतं का, कसं म्हणेल मी? डू आय लाईक टू डान्स. आणि शेवटी काय येईल मग त्याच्यात? काय येईल सांगा? क्वेश्चन मार्क. आता मला म्हणायचंय की तुला नाचायला आवडतं का. कोण सांगतं? तुला नाचायला आवडतं का? हा सांगा. डू यू लाईक टू डान्स. शाबास. डू यू लाईक टू डान्स. काय म्हणावं लागेल? बघा डू यू लाईक टू डान्स. आता आपल्याला म्हणायचंय की आम्हाला पोहायला आवडतं का. आम्हाला पोहायला आवडतं का. हा सांगा. डो नाही, डू. नाही आम्हाला म्हणल्यानंतर काय येणार? वी. काय म्हणणार मग आपण? डू वी लाईक टू स्विम. पुन्हा एकदा सांग. डू वी लाईक टू स्विम. आणि शेवटी काय येईल मग तसं म्हणल्यानंतर? क्वेश्चन मार्क. बघा डू वी लाईक टू स्विम. आता आपल्याला म्हणायचंय त्यांना स्वयंपाक करायला आवडतं का. त्यांना स्वयंपाक करायला आवडतं का. कोण सांगतं? हा यस तेजस्विनी. डू दे टू कुक. लाईक राहिलं ना. हा पुन्हा एकदा. डू दे लाईक टू कुक. पुन्हा एकदा सांग. डू दे लाईक टू कुक. शाबास. डू दे लाईक टू कुक. आणि शेवटी काय येईल मग? क्वेश्चन मार्क येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं की डू कोणासमोर वापरायचं आहे. आता डज कोणासमोर वापरायचे. बघा डज कोणासमोर वापरायचे. हा सांगा माऊली. डज कोणासमोर वापरायचे. हा सांगा. ही, शी, इट, नाव. शाबास. ही, शी, इट आणि नाउन यांच्या समोर आपल्याला काय वापरायचे? डज वापरायचं आहे. बघा ही, शी, इट आणि नाउन. बघा आता मला जर असं म्हणायचं असेल की त्याला संत्री आवडते का. त्याला संत्री आवडते का, तर कसं म्हणेल? ओम सांगतोय त्याला संत्री आवडते का. सांग. हा. डज ही लाईक एन ऑरेंज. बघा मी या ठिकाणी लाईक सगळ्यांसाठीच घेतलेलं आहे. बघा म्हणजे डज आलं तरी बी लाईकच वापरायचे, डू आलं तरी लाईकच वापरायचे, लाईक्स वापरायचं नाही. आता डज ही लाईक अँड ऑरेंजच्या समोर काय येईल रे? काय येईल? क्वेश्चन मार्क येईल. डज ही लाईक अँड ऑरेंज. त्याला संत्री आवडते का. आपल्याला जर म्हणायचे तिला संत्री आवडते का, तर कसं म्हणणार? सांगा. तिला संत्री आवडते का, कसं म्हणणार? हा माऊली.
सांगा. Does she like and संत्री? ऑरेंज. पुन्हा एकदा सांगा. Does she like and संत्री? ऑरेंज. पुन्हा एकदा सांगा. हा. Does she like to orange? Does she like an orange? पुन्हा एकदा सांगा. Does she like an orange? शाबास. Does she like an orange? आपल्याला आता असं म्हणायचं आहे बघा. आता इथं नाव आपण घेऊया. इथं नेहा. बघा, नेहाला माझी शाळा आवडते का? नेहाला आता माझी शाळेला काय घेणार आपण? माय स्कूल. काय घेणार? माय स्कूल. हा, सांग आयुष, नेहाला माझी शाळा आवडते का? Does नेहा like my school? शाबास. डज नेहा लाईक माय स्कूल. काय वाक्य झालं? डज नेहा लाईक माय स्कूल. इथं क्वेश्चन मार्क येणार. हा, आता इथं बघा, नेहाला किंवा आपण या ठिकाणी तुला किंवा तिला असं कोणतंही वापरू शकतो. त्याला माझा मित्र आवडतो का? बघा, त्याला साठी काय शब्द घेणार? ही. त्याला माझा मित्र आवडतो का? कसं सांगणार? हा, सांग. Does he like my friend? शाबास. डज ही लाईक माय फ्रेंड. म्हणजे आज आपल्याला महत्वाची गोष्ट ही शिकायची आहे की आय, यू, वी आणि दे याचा प्रश्न करत असताना आपल्याला लाईकमध्ये डूचा वापर करायचा आहे. आणि ही, शी, इट, नाऊन, इटचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं की जर समजा एखादा प्राणी असेल आणि त्या प्राण्यासाठी आपण इटचा वापर करत असतो, की समजा आता एखादा घोडा आहे आणि त्या घोड्याकडे आपल्याला बघून म्हणायचं आहे की त्या घोड्याला संत्री आवडते का? तर कसं म्हणणार आपण? डज इट लाईक अन ऑरेंज. म्हणा मोठ्या ना. अन ऑरेंज म्हणजे त्याला संत्री आवडते का? कोणाकडे बोट केला आपण? घोड्याकडे. तर तेव्हा आपण इटचा वापर करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला लाईकचे क्वेश्चन्स तयार करता येतील. उद्या येताना 30 क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये 15 डूचे आणि 15 डजचे असे क्वेश्चन्स तुम्ही करायचे. या ठिकाणी फ्रेंड्सच्या समोर सुद्धा काय येईल? क्वेश्चन मार्क येईल. म्हणजे हे सगळे प्रश्न असल्यामुळं याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह येईल. हे प्रश्न उद्या तुम्ही तयार करून आणायचे आहेत. टुडे वी लर्न the structures, the questions of do and does. Tomorrow come with 30 sentences. Okay, thank you so much for watching our video. Thank you.